लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालेलं आहे आणि हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त व्हावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। या संदर्भात नाशिकचे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊयात। कालचा निकाल लागला, देवेंद्रजींनी अशी इच्छा व्यक्त केली की मला पदमुक्त व्हावं। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केलेली इच्छा ही त्यांची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, परंतु ज्या माणसांनी भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आणली, किंबहुना ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सातत्याने यश मिळवत आली, त्या पार्टीचं नेतृत्व जे करतायत देवेंद्रजी ते अत्यंत खंबीरपणे करतायत। त्यामुळे त्यांची अशा प्रकारची भूमिका सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला आवडणारी नाही आहे। जे पद्धतीने ते सांगतायत की त्यांची ही जबाबदारी आहे, त्याच पद्धतीने सामान्य कार्यकर्ते म्हणून आमची पण ही नैतिक जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या पराभवाला आम्ही सुद्धा कुठे ना कुठे कारणीभूत आहोत आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना स्वाभाविकपणे एकत्रित या सगळ्या विषयाचा विचार करून पुढे जावं लागेल। त्यांची ही भूमिका ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची नैतिक दृष्टिकोनामधून जरी बरोबर असली तरी संघटनात्मक ताकद ज्यांच्या बलबुत्यावर आम्ही वाढवलेली आहे ते नेतृत्व आमचं शिरस्थ नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब आहेत। दोघांनी अथक परिश्रम ह्या निवडणुकीमध्ये केलेले आहेत। त्यामुळे याची कारणमीमांसा करून आपल्याला योग्य दिशेने पुढे जावं लागेल, एवढाच याच्यातला मार्ग आहे। याच्यामध्ये राजीनामा देणं हा काही सामान्य कार्यकर्त्यांना आवडणारा विषय नाही। तुम्ही मंडलाध्यक्ष आहात, ते देखील एक नेते आहेत, तुम्ही कसं बघतात त्यांच्या या भूमिकेकडे? आणि जर त्यांनी राजीनामा दिला सरकारमधून, म्हणजे ज्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर काय होईल? नाही, राजीनामा तर दिलाच नाही पाहिजे ही आमच्या सर्वांची इच्छा आहे, कारण की महाराष्ट्र बीजेपीचे ते खरे खंबीर नेतृत्व तेच आहे आणि त्यांच्याकडे बघूनच आमच्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही ग्राउंडवर काम करतो। सरकारमध्ये राहून त्यांनी संघटनेकडे अजून पाहिजे तर विशेष लक्ष दिलं पाहिजे, ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। जर त्यांना वाटत असेल की माझ्यामुळे संघटना थोडं मी जर जास्त लक्ष दिलं असतं तर अजून काहीतरी झालं असतं, असं जर त्यांना शंका असेल तर त्यांनी अजून संघटनेकडे स्वतःहून जास्त लक्ष द्यावं, पण सरकारमधून बाहेर पडू नये। त्यांनी सरकारमध्ये राहूनच संघटना आणि सरकार असा एक मेळ जो आहे तो त्यांनी अजून चांगला त्या ठिकाणी साधला पाहिजे आणि ग्राउंडचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना जे काही शंका असेल त्यासुद्धा त्यांच्या दूर होतील, असं एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं। तुमची काय भूमिका असणार? तेच की असं कुणी एका व्यक्तीवर दोष घेऊन किंवा त्यांनी स्वतःनी दोष घेऊन ह्यात असं काही म्हणता येणार नाही की देवेंद्रजी फडणवीसांमुळेच मतदान भाजपला जे कमी झालेलं आहे, तर याचं सगळीच कारणमीमांसा आम्ही शोधून आणि त्याचं पुढे काढू आम्ही कसं काय पुढे, आणि संघटना कशी मजबूत होईल आणि त्याच्यावर अजून चिंतन करून त्याचा अभ्यास करून मग आम्ही हे केलं। पण त्याला हा काही रेमेडी ही नाही आहे की राजीनामा दिला पाहिजे। एक स्वाभाविक त्यांची प्रतिक्रिया होती, एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही देखील काम केलेलं आहे, तुमचंही एक प्रकारचं हे अपयश आहे। तुम्ही आता काय विचार करता, जर त्यांनी राजीनामा दिला तर एक कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय चालू आहे? नाही, देवेंद्रजींनी जी नैतिक जबाबदारी स्वीकारली ती नैतिक जबाबदारी खालच्या तळागाळातला जो बूथ प्रमुख आहे त्यांनी स्वतःनी पण स्वीकारलेली आहे की जो पराभव झाला आहे त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी सर्वसामान्य वरपासून तर खालपर्यंत सगळ्यांनी स्वीकारली। पण देवेंद्रजींनी राजीनामा द्यावा ही आमच्या मनाला न पटणारी गोष्ट आहे। एकूणच आपण बघतोय की कार्यकर्ते हे देखील तेवढेच भावूक आहेत, त्यांच्याही हा पराभव तेवढाच जिव्हारी लागलेला आहे। त्यामुळे राजीनामा देणं हा त्यामागचा पर्याय नाही आहे, ही केवळ एकट्या देवेंद्र फडणवीस यांची नव्हती तर प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी होती। त्यामुळे त्यांनी हा निर्णय बदलावा आणि अधिकाधिक संघटना बळकट करण्याकडे लक्ष द्यावं अशी भावना नाशिकमधून व्यक्त होते। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।